गावाकडे ना शेतामध्ये आहे ना तर मस्त चोपड्या माठाची भाजी होती. एवढी मस्त लागते ना ती भाजी चवीला. घरी पण उपटून आणली होती. तर गावाला कसे मस्त फॅमिली असते सगळी, तर सगळ्यांनी मिळून आहे ना मस्त साफ केली होती भाजी. आणि भरपूर जण होतं, आम्ही 8-10 जण होतो जेवायला. तर भरपूर अशी भाजी निवडली होती आणि भरपूर अशा मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे घेतले होते थोडेसे त्याच्यामध्ये. खूप नाही घेतले होते, थोडेच घेतले होते. हे लाल शेंगदाण्याची टेस्ट एक नंबर लागली होती. त्याला ना जाडसरच मिक्सरला फिरवलं होतं. आणि ही भाजी ना एकदम मोठ्या टोपामध्ये, माती भरपूर होती त्याला, मोठ्या टोपामध्ये ना मस्त स्वच्छ अशी धुवून घेतली होती. स्वच्छ धुवून काढून घेतली होती. थोडीशी ना चिरून घेतली होती मी. आणि इकडे ना तेलामध्ये मस्त जिरे आणि तो मसाला आहे ना तर परतून घेतला होता. थोडीशी हळद टाकली होती आणि भाजी पूर्णपणे ना मस्त टाकून दिली आहे. आणि परत ना थोडी खाली दबली ना तर परत टाकली होती, कारण हे बसत नव्हती ना एक वेळा म्हणून. आणि ना चवीपुरतं मीठ टाकलं.